सुरुवात रोहित बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राइक इनला बॅटर अश्विन आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चांगली स्पर्धा होते. जय बजरंग चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल ओव्हर पिच बॉल तो ऑन साइडला खेळलाय. सिंगल धाव जरूर आले पहिल्या बॉलवरती. सिंगलने स्टार्ट होते या मॅचची. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्याच या हंगामामधली ही पहिली देखणी दिवाणी स्पर्धा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. प्रमोद प्रथम स्ट्राइकला येतोय. मागच्या मॅच मध्ये दोन्ही टीमने देखील मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. स्पीडअप करायचा आहे बॅटिंग करणारी टीम. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अश्विन प्रमोद ही खरं तर चोड गोडी. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. खरं तर प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. चांगला फटका आहे. जरूर बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत परंतु बॉल थांबलाय. एक टप्पा बॉलला फील केलाय आणि तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या. स्ट्रोक चांगला होता. जागा बनवली ती फटक्यामध्ये. त्याच्यानंतर बिडॉपच्या डोक्याच्या वरनं खेळायला फटका प्रयत्न चांगले राहिले. एक टप्पा बॉलला फील्ड केले. तोपर्यंत सहज 2 धावा घेतल्या गेल्यात आणि त्याच्यानंतर टीमची टोटल आतापर्यंत धावा स्कोरकार्ड वरती 3 पाहतोय. चांगली बॅटिंग म्हणायला लागेल. हो हो हा टप्पा चांगला आहे. पुढे येऊन सरसर खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल आणि पॅटचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉल खरं तर फेकले जातील. चांगली गोलंदाजी. खरं तर गोलंदाजीचा भरणा आहे टीम हातलो संघाकडे. नेहमीच चांगली गोलंदाजी राहत असते परंतु हा सुरेख फटका नो मॅच लाईन मध्ये गोळीच्या वेगाने चाललाय परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे तरी बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दणदण करत चौकार. काय फटका खेळलाय. थोडासा एक पाऊल पुढे काढला. त्याच्यानंतर बॅटचा चेहरा ओपन केला आणि अगदी दोघांच्या डोक्याच्या वरून पॉइंट आणि एसचा कव्हर आणि कव्हर मधून बॉल निघून चाललाय. 4 धावा मिळायला गेल्यात आणि टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती झाल्या त्या 7 धावा. चांगलं योगदान दिलंय. महत्वपूर्ण लढत. जबरदस्त ही लढत पाहायला मिळणार आहे कारण का एका बाजूला असणार आहे चंदू खाडगे. क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. चांगली बॅटिंग होतीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय तू इथे डॉट बॉल. 7 धावा स्थिर आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. 2-0-4-0. ब्लॉकॉनचा बॉल किलून काढण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅक टू द बॉलर. डॉट बॉलची सांगता होती. षटकाची होती समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर कार्ड वरती एकूण 7 धावा. याच्यानंतर मॅच होणार आहे बीरमणी आणि तापोळा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. बीरमणी आणि तापोळा नेक्स्ट मॅच होणार आहे या 2 संघांमध्ये. बीरमणी आणि तापोळा याची नोंद घ्यायची आणि ब्रेक मध्ये आम्ही करणार आहोत. टॉस एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकांमध्ये चाणाक्ष पद्धतीने खरं तर गोलंदाजी केली आहे. 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा जरूर आल्या होत्या परंतु रोहितनं कमबॅक केलंय. 2 बॉल लगातारचे डॉट केलेत आणि या ओव्हर मध्ये 3 बॉल डॉट आलेत. 3 बॉल वरती रन्स आल्यात आणि टीमची टोटल झाली एकूण 7 धावा स्कोर कार्ड वरती. धावा हव्यात खरं तर. आणि नेक्स्ट बॉलर सुजित मोरे बॉलिंग ट्रॅक वरती टीमचे कॅप्टन. कित्येक काळ या सुजित दादाने गाजवलाय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. अनुभवाची शिजोरी खरं तर जोडली गेली आहे. प्लीज स्टार्ट करायचा. बऱ्याच वर्षाचा अनुभव. ती शिजोरी ती खरं तर रशी बऱ्याच वर्षापासून आहे आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर गोलंदाजी करतायत. बॉलर सज्ज होत आहे सुजित मोरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कदाचित विकेट मिळाली की काय आणि इथे थर्ड अंपायरचा कॉल आलाय की नक्की काय झालंय. थर्ड अंपायरचा कॉल
थोडी तर बॅटर राहिलाय. फलंदाज बाद आहे. लवकरात लवकर यायचंय बॅटर. खूप चांगली गुड किपिंग केली आणि खरं तर फलंदाजाला बाद केलंय. बाद झालेला फलंदाज अश्विन सुजित मोरे यांना पहिल्याच बॉलवरती यश मिळालं. सुजित मोरे यांची खरं तर चांगली गोलंदाजी राहत असते. बॉल थोडासा टप्पापर्यंत थोडंसं वळण घेतलं होतं. एसटी रक्षाच्या हातामध्ये निसवला गेला बॉल आणि त्याच्यानंतर कमालीची इथे एसटी रक्षण पाहिलं आपण. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. सतीश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. धाबा बनवायच्या आहेत, या रन्स बनवायचे आहेत, धाबा हव्यात पण त्या धाबा येत नाही आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट. चांगली स्टंपिंग पाहिली आपण. नवीन बॅटर सतीश आणि साथीनं प्रमोदच्या बॅटमधनं एक चौकार आलाय पण तो चांगली किपिंग म्हणता येईल. स्पीडअप ठेवायचा आहे. स्पीडअप ठेवा थोडासा, जास्त वेळ घेऊ नका, थोडी घाई करा. जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय. सुजितजी मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी करतात नेहमी. चांगला फटका आलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नाहीये. फलंदाज बाद होतोय. फलंदाज स्वतःवरती नाराज आहे. तो जड पावलाने येतोय. फटका तर खेळला होता जरूर परंतु मिड विकेट मध्ये ही चांगली कॅच मी म्हणून घेतली गेली आणि फलंदाज बाद झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुजित मोरे यांचं मी खरंच कौतुक करेन. कित्येक वर्षाचं 40 प्लसच्या आहेत आणि काय गोलंदाजी राहिली त्यांची. फक्त आतापर्यंत धाबा कुठल्या त्या फक्त 7 धाबा ज्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात आणि लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट आपण पाहतोय. या ओव्हर्स मध्ये सुजित मोरे तयार होत आहेत. हा देखील सुरेश बॉल टप्पा खाली थोडस आतमध्ये येतोय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये सागर, साथीने प्रमोद आपण पाहत आहोत. 7 धावा स्कोरकार्डवरती. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. टॉस जिंकलाय त्याच्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय परंतु बॉलला वळण दिलंय. कॅचची संधी उपलब्ध झाली होती. क्षेत्ररक्षक गेले होते बॉलवरती. देखील धावा आल्यात तर एकूण 2 धावा. 2 धावेची मदत. त्याचबरोबर धावा झाल्या स्कोरकार्डवरती एकूण 9 धावा. त्याचबरोबर कोयना सरोशी कांदळकी प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत देवी काळेश्वरी चषक 2024 आयोजक वानवली आहिरे. स्पर्धेची तारीख 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024. स्पर्धेचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंदा सेक्टर 9 इथे होणार आहे. तर आम्ही काही ज्या टीमने ज्यांनी याने सहभाग घेतलाय ते आम्ही इथे खरं तर लॉट्स पाडणार आहोत. प्रत्येक टीमचा कॅप्टन जर असेल, ज्या संघाने भाग घेतलेला आहे त्या टीमचा कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आपण मंचावरती यायचंय. मॅच कडे आपण वळतोय जिथे दुसरे षटक चालू आहे आणि टीमची टोटल 11 धाबा स्कोरकार्डवरती. बॉलर तयार होत आहेत. सुरेख फटका आलाय परंतु चंदू गाडगे आहे, चूक करणार नाहीयेत. माहित आहे फलंदाज आणखीन एक येतोय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद.
11 रन इस ओवर में आ चुके हैं। 4 रन पहले ओवर में यहाँ पे 7 रन आ चुके थे। अच्छी गेंदबाजी में कहूंगा, जिस तरीके से रोशन ने की थी, उन्हें 7 रन दे चुके हैं। अजीत मनोज ने अच्छी गेंदबाजी की, 4 रन और 2 विकेट। और उसके बाद देखिए यस टीम का टोटल हो चुका है। जब पहले बल्लेबाजी करते हुए मर्तबा टीम गाउडो सी टीम थोड़ी सी संकट में है, थोड़ी सी संकट में है। किसी को संकट मोचन इस मैच में बनना पड़ेगा। मैच को जीतना है तो अच्छा टोटल फाइटिंग अपोजिट टीम को देना भी पड़ेगा। गेंदबाज हो चुके तैयार यश, कुल मिला के हो चुके 11, 11 के 22, 22 के 33 होना भी बहुत ही जरूरी। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, एक अतिरिक्त रन सिंगल से यहाँ पे ऐड होती हुई, सिंगल के साथ शुरुआत होती हुई तीसरी ओवर की। 12 रन स्कोर के 8 के ऊपर। तो दो तीन बड़े हिट चाहिए, क्योंकि 3 ओवर का मैच है। लगभग 27-30 रन आते तो महज अच्छी मैच हो जाएगी, उसमें कोई संदेह नहीं है। लेकिन आना भी बहुत ही जरूरी है इस मैच में। गेंदबाज देखिए यश, पहली गेंद, गेंदबाज तो अच्छे हैं लेकिन पहली गेंद वाहिड। इस बार देखिए कट किया, गैप में गेंद है, गेंद जाएगी सीधी से मार के बाहर, मिलेंगे रन 4, चौका 4 रन। से काफी देर के बाद ये चौवा यहाँ पे आता हुआ प्रदीप के बल्ले से, यानी कि देखिए जिस तरीके से गैप को खेला, पॉइंट और थर्ड मैन का क्षेत्र वहां पे खाली था, और उसी गेंद में बीच में यहाँ पे गेंद जाती हुई काफी रफ्तार पकड़ी गेंद ने, और उसी के बदौर यहाँ पे 4 रन मिल चुके हैं। 4 रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है और टीम का यहाँ पे हालांकि स्कोर बढ़ता हुआ पूरे हो चुके, कुल मिला के 16 रन। देखिए विशेष गेंद 5 है, 5 गेंदों में चौवा आता है तो भाई बिल्कुल मजा आ जाएगा। इस बार देखिए फिर एक बार रूम बना दिया, कवर में कोई खिलाड़ी नहीं है, एक सिंगल मिलता हुआ, थोड़ा सा लंबा सफर है खिलाड़ी के लिए, लेकिन 2 रन यहाँ पे रुक नहीं सकते। और आसानी के साथ फिर एक बार 2 रन आसानी के साथ निकलते हुए एज के ऊपर फिलहाल अटैक करते हुए दोनों बल्लेबाज अच्छे सोच बूझ के प्लानिंग के साथ फिलहाल बल्लेबाजी करते हुए, और 2 रन से अंकुश करता हुआ टीम का टोटल 18 रन। 2 बड़े हिट, 2 बड़े हिट चाहिए, बिल्कुल 2 बड़ी हिट आती है तो मैच में बिल्कुल मजा आ सकता है। 2 हिट किस तरीके से लगेंगी, ऑन साइड के ऊपर ध्यान देना पड़ेगा, फील्ड के ऊपर ध्यान देना पड़ेगा। गेंदबाज यस तैयार है। इस बीच में देखिए बल्ला गेंद का कोई सबक नहीं है, बल्ला गेंद का कोई भी मुकाबला नहीं है, गेंद आती हुई डॉट गेंद। उसके बाद एक बड़ा महज मुकाबले का टास हो जाएगा। जिस तरीके से बीरमणि टीम तैयार है, तापला टीम तैयार है, ये पहले आगाज हो जाएगा इस मैच का। बीरमणि टीम और तापुला टीम, जिस तरह मैं गुजारिश करता हूं कि आप टॉस के बॉस की तरफ आइए दोनों कैप्टन्स। मैच ऑन है, मैन स्टार्ट है। इस बार देखिए उड़ाना चाहते थे पर खिलाड़ी तैनात है। 1 बाउंस, देखिए गेंद हरकत करती हुई और गेंद फील्डर से हरकत हुई, देखिए क्या कर रहा है, पड़े कूदे ठीक बार उठे। कूदना भी चाहिए, उठना भी चाहिए, यही जिंदगी सिखाती है। दौरान आसानी के साथ 2 रन के साथ कुल मिला के हो चुके 3 गेंदें बची फिलहाल इस ओवर की। 2 गेंदें बची है, 2 गेंदों में एक आध बड़ा हिट आता है, मजा आ जाएगा इस मैच में दूसरे इनिंग के सत्र में। गेंदबाज जस बिल्कुल तारीफ करूंगा जो भी 44 रन के बाद अपने आप को कमबैक करते हुए, और वही दिखाया उन्होंने। इस बार देखिए आड़े बल्ले से खेल चुका है स्ट्रोक, डीप मिड विकेट के गेंद के पास जाती हुई एक सिंगल मिलता हुआ, दूसरे रन की मांग है भाई। जी हाँ बिल्कुल यहाँ पे कंप्लीट हो सकता है, हो चुका है, और उसी की बतौर थोड़े से आगे कुछ करते हुए टीम गाउडोसी और पहुंचे फिलहाल 22 रन। एक आध बड़ा हिट आता है तो हो जाएंगे यहाँ पे 28 रन, चौवा आता है तो हो जाएंगे 26, सिंगल आता है तो हो जाएगा 23, डबल आ गएगा तो हो जाएगा 24। पर भाई बिल्कुल ये रन आना बहुत ही जरूरी है, नहीं तो आता है डॉट तो वहीं पे रुकेगा स्कोर 22। अच्छी गेंदबाजी है, लास्ट गेंद, ओहो लेग स्टंप के बाहर, अतिरिक्त रन मिलता हुआ एक सिंगल के साथ लिया हुआ ये सांस
टीम का टोटल 23 रन। पहली गेंद वाइड डाली थी, जिस तरीके से शुरुआत की, और जो अंत की गेंद है वो भी वाइड डाल चुके। ये गेंद कौन सी रहेगी, या बल्लेबाज को वो प्लानिंग चेंज करना पड़ेगा, बल्ले को लगानी होगी, धार करना होगा इस तरीके से वार। ये अच्छा शॉट है, लेकिन गेंद के नीचे फील्डर, अच्छा शॉट था, शॉट में कोई कमी नहीं थी, कमी थी थोड़ी सी ताकत में। और ये 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 23 रन, 24 रन का लक्ष्य है हथलो टीम के सामने। मजा आएगा इस मैच में। जाते हम कॉम्बास की तरफ, जहां पे हमारे 2 टीम आमने सामने रहेगी, बीरमणि टीम और तापुला टीम्स। और टू प्रशांत सर। शुक्रिया वेश। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं जय बजरंग चषक 2024 की अद्भुत कहानी। और अब नॉकआउट का बहुत महत्वपूर्ण मुकाबला बीरमणि बनाम तापुला। तो दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी यायचे। बीरमणि टीम कॅप्टन आणि तापोळा टीम कॅप्टन, आपण टॉस साठी या। मान्यवर असतील प्रकाश जाधव, बीरमणि टीम कॅप्टन आणि तापोळा संघाचे कॅप्टन। तापोळा टीम कॅप्टन, आपल्याला शेवटचा पुकार असेल, आपण टॉस साठी यायचे। तापोळा टीम It is the call. It is head. प्रकाश दादव सर, तुमचे मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच। बीरमणि संघाने जिंकला टॉस, अत्यंत महत्वाचा टॉस आहे आणि या सामन्यामध्ये त्यांचा निर्णय काय असेल ते पाहूया। अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतंय? हो नक्कीच, अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतंय। निर्णय काय घेणार? आम्ही फिल्डिंग करू। बाकी प्रश्न विचारणार, कारण तुमचा प्लॅनचा भाग असेल मैदानात जाऊन ते तुम्हाला खूप छान पद्धतीने अंमलबजावणी करायची। परंतु नवी मुंबईमध्ये बरंचसं क्रिकेट होतं केएसकेच्या माध्यमातून। आज विरारमध्ये आलेलात आणि कोपरीच्या मैदानावरती जिथे चारी बाजूला चौकार षटकार तुम्ही खेळू शकता, एकेरी दुहेरी धाबा घेऊ शकता, सिमेंटच्या विकेटवर गोलंदाजी करू शकता। कसं वाटतं आयोजन? आयोजन खूपच छान केलं आहे जांजवड संघाने, त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि आम्ही समोरच्या टीमला 40-30 आतमध्ये कसं गुंडाळता येईल हे आम्ही करू। जोश आपल्याला बघायला मिळतोय। बीरमणि संघाने प्लॅन देखील बरं, त्यांनी 40च्या पेक्षा जास्त धावा तुम्हाला देणार आहे असं सांगितले। तुम्ही त्यांना अनसेटल कसं कराल आणि मॅक्झिमम धावा तुमच्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे? आमचा नक्कीच प्रयत्न असेल 50 धावा करण्याचा, कारण आमची बॉलिंग लाईनअप थोडी स्ट्रॉंग आहे। दोन्ही आपण बघितलं खेळाडू जे कर्णधार आहेत संघाचे नेते, ते तयारीने आलेले आहेत, जय्यत तयारीने आलेले आहेत, कारण ही स्पर्धा जिंकायचे त्यांचा मनसुबा आहे, त्यांचा संकल्प आहे। बीरमणि संघाला जिंकला टॉस, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय, तर इथे अपोजिट टीम तापोळा संघाला करायची बॅटिंग। क्लास आपला खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा या स्पर्धेचा आणखीन एक धमाकेदार मॅच। मैदानावरती सुरू आहे क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाचा डबल बार। जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा थरार आपण मैदानावरती पाहतो आहे। SBCC जय बजरंग क्रिकेट क्लब जांजवड। त्याचबरोबर चंदन चव्हाण साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, ज्या पद्धतीनं संपूर्ण स्पर्धेकरता प्रायोजक म्हणून ते आमच्याबरोबर उभे राहिलेत आणि ठामपणे उभे आहेत। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल किंवा दुसऱ्या क्रमांकाचं, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, आणि त्यानंतर उत्कृष्ट बॅटर, यूट्यूब लाईव्ह, बॉलर, क्षेत्ररक्षक, ही सर्व पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आदरणीय चंदन चव्हाण साहेबांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आलेली आहेत। अश्विन, जंगलामध्ये जेव्हा 2 वाघ लढतात ना तेव्हा मजा असते, म्हणजे त्यांची झुंज पाहण्याची संधी तमाम पाहणाऱ्यांसाठी असते। क्रिकेटचं मैदान जिथे अश्विन पहिला सामना
गाजवलंय आणि दुसऱ्या बाजूला सचिन आहे, चंदू आहे, चंदू सारखा खेळाडू आहे. दोन वाघांची झुंज पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना असणार आहे. पहिल्या चेंडू अप्रतिम पटका कबरच्या डोक्यावर खेळला, डीप एस्टा कबरला चेंडू, वन बाउन्स सीमार शपार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत क्लास चौकार. कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन खणखणीत चौकार. सचिनच्या बॅटमधनं या ठिकाणी पहिला चौकार आलाय. हातोट संघाची सुरुवात अगदी दिमाखादार झाली आहे. काय बॅटिंग, काय क्लास दाखवतोय सचिन. फक्त त्याचं नाव सचिन नाहीये, खेळताना देखील तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय. आणि कव्हरच्या डोक्यावर डीप एस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक कोणने एस्टा कव्हरच्या डोक्यावर खेळलेला एक देखणा फटका सचिनच्या बॅटमधनं. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती येत नाहीये, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा तंत्रशुद्ध बॅटिंग, त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्याने जे परंपरागत बॅटिंग बघतो तशा पद्धतीची बॅटिंग सचिनने केले. अश्विन कमबॅक करण्याकरता त्यालाही संधी. धावसंख्या आपण जिंकण्याकरता आव्हान असेल 24 धावांचं, मोठं आव्हान नाहीये. आतोड संघ एक दावेदार संघ मानला जातो. बॅकफुट गेलाय, टॉप ऑफ द बॉल जाऊन चेंडू ऑन साईडला खेळाय. या मॅच मध्ये जर हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच गावदोशी संघाला विकेट पाहिजेत. आता ते विकेट म्हणजे फक्त एका विकेटने काम भागणार नाहीये. ते विकेट प्रत्येक ओव्हरमध्ये 2-3 विकेटेच या ठिकाणी तुम्हाला वाचू शकतात. हातोड संघाची बॅटिंग आपण बघितली तर दमदार आहे. धावल करते एकूण डबा 5. पहिल्या षटकाचा खेळ, पॉवर प्ले ऑन. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. SBCC जय बजरंग क्रिकेट क्लब झांझवडचं दिमागदार आयोजन. जय बजरंग चषक 2024चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. आणि आता खेळ होतोय धमाकेदार. नो बॉलचा इशारा पंचाने केलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप एस्टा कव्हरच्या दिशेनं. 2 धावा पूर्ण होतील आणि हातलोट संघानं आपलातून कामगिरी केली. काय गोलंदाजी केले. नो बॉलचा इशारा आणि पॉपिंग क्रिकच्या रेषेमध्ये, अमित पॉपिंग क्रिकच्या रेषेमध्ये, बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जर 3 क्षेत्ररक्षक त्या लाईन मध्ये ठेवले तर पंच एक हात बाहेर काढतात. अर्थात नो बॉलचा इशारा झालाय, त्यामुळे हा चेंडू तुम्हाला परत एकदा टाकायचा आहे. स्क्वेअर लेग मध्ये आपण अमित गोलतकरना पाहतोय. एक उत्कृष्ट खेळाडू राहिलेत, लेजंड खेळाडू. अनेक व्यावसायिक स्पर्धा त्यांनी संपूर्ण भारतात केलेल्या आहेत. काली असं घडलं होतं, मला वाटतं एकदा चाचपणी केली अश्विनने की काय घडलं, त्यानंतर ते आपल्या जागेवर. हे चांगलं आहे. तुम्ही प्रश्न विचारू शकता, अपील करू शकता आणि कोर्टात वकील आणि मैदानामध्ये असलेले क्षेत्ररक्षक अपील करू शकतात. जज पण मैदानावरती आहेत. नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर उघडा डोळे, पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त होतोय. 24 धाबा तुम्हाला डिपेंड करायचे. या वेळेला खूप चांगला चेंडू. चंदू निश्चितच कलात्मक पद्धतीने फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि एका हातामध्ये झेल पकडला तर निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं कृष्णकांत जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. एका हातामध्ये झेल पकडायचंय, त्यासाठी पारितोषिक आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ओ काय चांगला चेंडू होता. हलकस अपील केलं. एक्साइटमेंट भरपूर आहे, उत्साह प्रचंड आहे. खूप चांगला चेंडू अगदी बॅटच्या जवळून गेलेला आहे. अनेक प्रश्न चंदूला विचारला. चंदू, तू या ठिकाणी तयार आहेस ना, हा प्रश्न विचारला बॉलरने, गोलंदाजाने. आणि अगदी जवळ बॅटच्या जवळ हा चेंडू गेला. कदाचित चंदूच्या काळजात थोडस चर्र झाला असेल काय. या ठिकाणी हा चेंडू होता, गुंडच परती पडला. ऑन साईडला खेळायचा होता प्रयत्न, परंतु बॅटवरती नीट चाललाय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 चौकार, सीमारेषा फोडले.
बिरमणी संघ आणि तापोळा सामना समाप्त झाल्यानंतर बिरमणी संघ आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. जय बजरंग चषक 2024 आता घड्याळात बरोबर वाजलेले आहेत 2:02. वेळ अत्यंत महत्वाची आहे आणि घड्याळाचा जो काटा आहे तो कोणासाठी थांबणार नाहीये. मैदानावरती फक्त एकच बघितलं जाईल की काट्याने काटा काढला जाईल का. मॅच अत्यंत महत्वाचा आहे. 12 चेंडू 12. गोलंदाजी मार्ग पत्नी गोलंदाज प्रतीक, स्ट्राईक रेनला फलंदाज बॅटिंग करण्याकरता सज्ज असे सचिन, ऑन साईडला लॉग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा वेळ घेतला जातोय. पॉवर प्ले नंतर आपण बघितलं थोडासा वेळ घेतलाय या मॅच मध्ये. गावडोशी संघाने पहिल्या सामन्यामध्ये गावडोशी संघाने बहार दर्जेदार कामगिरी केली आणि अश्विनची चमकदार कामगिरी आपण पाहिली. थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. त्यापैकी 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आणि 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. प्रतीकचा पहिला चेंडू ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओहो हो, इथे बघा काय झालंय. टांगा पलटी, घोडा फरार. चेंडू सीमारेषा पार, धावमिती 4, चौकार. काही सत्र आता दुपारच्या सत्रात आपण ग्रँड फिनालच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रतीक आकुटापाचा चेंडू आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला आहे आणि पुन्हा एकदा तेच घडतंय. चेंडू सीमारेषा पार जाईल का बघूया. पंचांचा इशारा. बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डिसेप. सचिनची अफलातून बॅटिंग, चंदूची योग्य साथ. दोन्ही बॅट्समन अप्रतिम बॅटिंग करतायत आणि काय चांगली बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग यालाच म्हणतात. चतुराईने बॅटिंग केले दोन्ही बॅट्समननी, सचिन आणि चंदू. धावफलकावरती एकूण धावा आहेत 21. 3 धावांची आवश्यकता आतोड संघाला जिंकण्याकरता. सामना आठवण दिदीची आतोड संघ. प्रतीक्षा त्या मुलीचं नाव आहे बरोबर ना, प्रतीक्षा. आता या सामन्यात देखील आपण बघितलं तर त्यांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. सामना जवळ आलाय. रिव्हर्सचा फटका खेळलाय. बॅट मध्ये चेंडू नीट चालला नाहीये. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅचच्या दिशेनं. चंदूनं अप्रतिम कामगिरी केली. रिव्हर्सचे फटके त्याच्या पाठमधनं येत आहेत. पंचांचा इशारा काय. 2 धावा पूर्ण केल्यात. 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. जय बजरंग चषक 2024 मध्ये हातलोटा संघ एक दावेदार संघ मानला जातो. आज सुजित मोरेने देखील कमाल केलेली आहे. 2 धावा पूर्ण झालेत. विजयाच्या उंबरट्यावरती आतोडचा संघ. फायलिंग मध्ये क्षेत्ररक्षक. तिन्ही अनुभवी पंच यावेळेला काम करतात अतिशय दर्जेदार. आखू टाप्याचा चेंडू आहे. त्यावरती फटका खूप चांगला खेळलाय. फलंदाजा लागले भूक. त्याने फटका खेळला हुक आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार.